नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर बोलते. जय महाराष्ट्र. आज मी तुम्हाला वेगळ्याच ठिकाणी घेऊन जाते, ज्याच्याशिवाय सर्व जीवन अपुरं आहे, ते म्हणजे शेती. आमच्या कोकणात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. चला तर मग आपण भाताची कशी काढणी करतात ते बघूया. एक एक रोप काढून छोटासा गठ्ठा करून त्याच रोपाने बांधतात. त्याची पेंडी तयार करतात. आता बघा, पारंपरिक पद्धतीने बैलजोडी घेऊन नांगरणी करतात. आता ही पद्धत खूप कमी झाली आहे, कारण आता यंत्राच्या पद्धतीने काहीजण शेती करतात. पण बैलजोडी घेऊन जी नांगरणी करतात त्यांनीच माती खूप भुसभुशीत आणि चिखल चांगला सैल होतो. आभाळातून पडणारा पाऊस आणि सगळ्या चिखलाभरात उभा राहून भात लावणी करणे वेगळीच मजा असते. लावणीला कामासाठी बाहेर गेलेली पोरं सुद्धा लावणीला येतात आणि नातेवाईकसुद्धा मदत करतात. हा असा बांधाला चिखल लावायचा आणि पाणी अडवायचं. बघा, सकाळी उठायचं आणि शेताकडे सुटायचं. लॉकडाऊनमध्ये तर तुम्ही शेतकऱ्याची पॉवर बघितलातच. सगळी घरात होती, पण शेतकरी राजा एकटाच तेवढ्या शेतात राबत होता. पाऊस किती पण मोठा असला तरी शेतकरी मागे हटत नाही. मग कोरोना असू दे, नाही तर दुसरं कोणीही असू दे. बघा, शेतकऱ्यांची किती मेहनत असते, पण तरीसुद्धा त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न हास्यमय प्रफुल्लित असतो. या सर्वांना भात लावताना बघून मला पण भात लावायची उत्सुकता आली आणि मी पण भात लावणी केली. शेतकरी न्याहारी जेवण शेताच्या बांधावरच करतो बरं का. कुणी भात लावणी केली मला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. भात लावणी संपली की मग मालवणी असते. ती म्हणजे एकमेकांना चिखलात उडवायची, खेळायचं, एकमेकांच्या अंगावर चिखल उडवायचा. त्याच्यात पण खूप मजा असते. चला तर मग लावणी संपली. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आता तुम्ही मला या लावणीबद्दल कमेंट करून सांगा.